नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री हातखंबकर देवेंद्र किशोर, असिस्टंट टीचर, गोखले एज्युकेशन सोसायटीचे HAL हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, ओझर टाउनशिप, नाशिक. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी असणाऱ्या इयत्ता 6वीच्या मराठी विषयाच्या सुलभ भारती या पाठ्यपुस्तकाचे मार्गदर्शन मी आपणास करीत आहे. यापूर्वीच्या मागील व्हिडिओमध्ये आपण लेखिका मालतीबाई दांडेकर यांनी लिहिलेला मोठी आई हा पाठ अभ्यासला होता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनुक्रमणिका क्रमांक 14 वरील लेखक विलास गीते लिखित आप्पाजींचे चातुर्य हा पाठ अभ्यासणार आहोत. चातुर्य अर्थात चतुराई, हुशारी किंवा बुद्धिमत्ता होय. क्लिवरनेस, स्मार्टनेस असेही आपण म्हणू शकतो. आलेल्या कोणत्याही समस्येचे व प्रश्नाचे न गडबडता अचूक व त्वरित म्हणजेच लगेचच योग्य उत्तर देणाऱ्या किंवा उपाय सांगणाऱ्या व्यक्तीला चतुर, हुशार किंवा बुद्धिमान म्हणून ओळखले जाते. आपल्यासमोर उभ्या असलेल्या समस्या किंवा संकटांवर चतुर व्यक्ती त्वरितच उपाय सुचवून ती समस्या सोडवितात. या त्यांच्यातील वेगळ्या गुणालाच चातुर्य असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी देखील तुम्ही अकबर बिरबल यांच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील. या सर्व गोष्टींमध्ये आपण पाहिलेले आहे की बादशहा अकबराच्या दरबारातील सर्वात बुद्धिमान व चतुर असा मंत्री असणारा बिरबल, या बिरबलासमोर आलेले कोणतेही आणि कितीही कठीण असे प्रश्न किंवा समस्या तो खूपच सहजरित्या, अत्यंत हुशारीने, हजरजबाबीपणे सोडवत असतो. म्हणूनच तो चतुर बिरबल म्हणून प्रसिद्ध पावला आहे आणि आपण त्याला चतुर बिरबल म्हणूनच ओळखत आहोत. बिरबलप्रमाणेच हजरजबाबी व चतुर असणाऱ्या आप्पाजींचे चातुर्य हे आज आपण अभ्यासणार आहोत. आप्पाजी हेच खूप जुन्या काळातील भारताच्या दक्षिणेला असणाऱ्या विजयनगर नावाच्या राज्याच्या प्रसिद्ध व पराक्रमी अशी ओळख असणाऱ्या राजा कृष्णदेवराय या राजाच्या मंत्रिमंडळात प्रधान म्हणून प्रमुख मंत्री होते. त्याच वेळच्या खूप दूरवर असणाऱ्या दुसऱ्या कलिंग देशाच्या राजाने राजा कृष्णदेवराय व आप्पाजी यांची घेतलेली परीक्षा व त्या परीक्षांमध्ये आप्पाजींनी दाखवलेले चातुर्य याची कथा आपण या पाठात अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूया आप्पाजींचे चातुर्य. पाठ 14. आप्पाजींचे चातुर्य. खूप जुनी गोष्ट. विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते. त्यांच्या प्रधानांचे नाव होते आप्पाजी. आप्पाजी फार चतुर होते. उत्तरेकडे कलिंग राज्य होते. त्या राज्याच्या राजाला वाटले एकदा आपणही आप्पाजींची चतुराई पाहावी, म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. त्यांचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती, पण ते पाठवणार कसे? त्या काळी आजच्यासारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. वाहतूक चालायची ती बैलगाड्यांमधून. बैलगाड्या कलिंग राज्यात पोहोचायला 3 महिने लागत. आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले.
पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीसच आपण पाहिल्याप्रमाणे खूप जुन्या काळातील ही गोष्ट आहे. विजयनगर नावाच्या राज्यामध्ये त्यावेळी पराक्रमी असा राजा कृष्णदेवराय राज्य करत होता. राजा कृष्णदेवराय याच्या दरबारातील प्रधानाचे नाव होते अप्पाजी आणि हे अप्पाजी खूप चतुर व बुद्धिमान आहेत अशी त्यांची सर्वत्र ख्याती पसरली होती. त्याचवेळी उत्तर दिशेला असणाऱ्या प्रसिद्ध अशा कलिंग देशाच्या राजाला वाटले की सर्वत्र ज्याच्या चातुर्याचे हुशारीचे कौतुक केले जात आहे अशा या अप्पाजींच्या चातुर्याची एकदा परीक्षाच पाहावी की खरोखरच या विजयनगरच्या राज्याचे जे प्रधान आहेत अप्पाजी ते खरेच चतुर आहेत की नाही. आणि त्यासाठीच त्यांनी राजा कृष्णदेवराय यांना निरोप पाठवला. निरोप अर्थात संदेश, मेसेज. या संदेशामध्ये त्यांनी म्हटले होते की तुमच्या विजयनगर राज्यात खूप चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे. चवदार अर्थात चविष्ट. अशा या चविष्ट कोबींचा आस्वाद अर्थात चव चाखण्याची माझी इच्छा आहे. तुम्ही माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का, असा हा संदेश होता. आपल्या राज्यातील कोबीच्या चवदारपणाची प्रसिद्धी कृष्णदेवराय राजाला माहीत होती आणि असे हे चविष्ट कोबी कलिंग देशाच्या राजाला पाठवावेत अशी इच्छा कृष्णदेवराय यांना देखील होती. परंतु ज्या काळातील ही गोष्ट आहे त्या काळात आजच्या प्रमाणे वाहतुकीसाठी चांगले रस्ते व वाहतुकीची साधने अर्थात वेगवान गाड्या वगैरे नव्हत्या. त्यावेळी वाहतुकीसाठी प्रामुख्याने बैलगाडीचाच वापर केला जात असे आणि कलिंग राज्य हे विजयनगर राज्यापासून इतके दूर अंतरावर होते की या बैलगाडीतून येथील ताजी कोबी कलिंग राज्यासाठी पाठवली तर ती पोहोचायला जवळजवळ 3 महिने लागतील आणि इतके दिवस आपण पाठविलेली कोबी चांगली व ताजी राहणार नाही. ती खराब होऊन जाईल, कुजून जाईल, नासून जाईल आणि अशी खराब कोबी आपण पाठवली म्हणून आपल्या राज्याला दूषण लागेल, नाव ठेवले जाईल, अशी चिंता कृष्णदेवराय राजा यांना वाटू लागली होती. आता राजा यावर कोणता उपाय करतो ते आपण पुढे पाहू. आपली शंका त्यांनी अप्पाजींना सांगितली. अप्पाजी म्हणाले, त्यात काय अवघड आहे. एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. त्या मातीत कोबीचे बी पेरा. रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा. गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील. राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राज्याकडे रवाना केली. गाडीवान प्रवासात रोज कोबींच्या रोपांना पाणी देत होता. 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली. त्याला आनंद वाटला. अप्पाजींचे कौतुकही वाटले. पहा, कृष्णदेवराय राजाला वाटणारी चिंता, त्यांच्या मनातील शंका त्यांनी आपले प्रधान अप्पाजींना सांगितली. अप्पाजी मुळातच चतुर व बुद्धिमान असल्यामुळे त्यांना यामध्ये काहीच अवघड वाटले नाही व त्याने राजाला यावर लगेचच उपाय किंवा तोडगा सांगितला. त्यांनी राजाला सांगितले की एका बैलगाडीत गाडी चालवणाऱ्या गाडीवानाला बसण्याची जागा सोडून बाकी सर्व मागच्या जागेमध्ये माती भरून त्या मातीत कोबीचे बी पेरायचे आणि प्रवासाला निघाल्यानंतर रोज त्या कोबीच्या बियांना
व वाढणाऱ्या रोपांना पाणी देत गाडीवानाला पुढचा प्रवास सुरू ठेवायला सांगायचे. राजालाही हा उपाय पटला. त्याने आप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका बैलगाडीत कोबीचे बी पेरून गाडीवानाला व्यवस्थित सूचना देऊन ती बैलगाडी कलिंग राज्याकडे पाठविली. गाडीवानानेही सूचनेप्रमाणे रोज कोबीच्या रोपांना पाणी दिल्यामुळे 3 महिन्यानंतर ती गाडी जेव्हा कलिंग राज्यात पोहोचली तेव्हा कलिंगच्या राजाला त्यामध्ये विजयनगर राज्यातील खूप चवदार अशी ताजी ताजी कोबी मिळाली आणि त्यामुळे त्याला खूप आनंद झाला व आप्पाजींच्या या चातुर्याचे कौतुक देखील वाटले. आता पुढे कलिंग देशाचा राजा काय करतो ते आता आपण पाहू. आप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातील एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तींमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. पहा, ताजी कोबी कलिंग देशाच्या राजाला मिळाली आणि आप्पाजींचे चातुर्य त्याला दिसून आले. तरी देखील आप्पाजींच्या चातुर्याची अजून एखादी परीक्षा घ्यावी अशी इच्छा कलिंग राजाला झाली. त्यासाठीच त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व आप्पाजींना सांगितले की या मूर्त्यांमधील एक मूर्ती निकृष्ट दर्जाची आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे तर तिसरी उत्कृष्ट दर्जाची मूर्ती आहे. तर आता तुम्ही अगदी हुबेहूब एकसारख्या दिसणाऱ्या या 3 मूर्त्यांमधील उत्कृष्ट मूर्ती कोणती आहे ते ओळखून मला सांगा. आप्पाजी उत्कृष्ट मूर्ती कशी ओळखतात ते आता आपण पुढील भागात पाहू. त्याच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. आप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली, ती एका मूर्तीच्या कानात घातली. तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. आप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती. नंतर आप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. आप्पाजी म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ती. तिसऱ्या मूर्तीवरही आप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही. आप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती. पहा विद्यार्थी मित्रांनो, कलिंग देशाच्या राजाने एकसारख्याच दिसणाऱ्या अशा या 3 मूर्त्या दरबारामध्ये ठेवल्या होत्या. एकसारख्या दिसणाऱ्या या 3ही मूर्त्यांमधील कोणताच फरक दरबारातील इतर कोणालाही ओळखता येत नव्हता. पण हुशार आप्पाजींनी मी या 3 मूर्त्यांमधील फरक सांगतो असे दरबारातील सर्वांसमोर सांगितले. मूर्त्यांमधील फरक ओळखण्यासाठी दाखविण्यासाठी एक लवचिक तार आप्पाजींनी घेतली. लवचिक म्हणजेच नाजूक व सहजतेने वाकणारी अशी ही तार होती. ती तार पहिल्या मूर्तीच्या कानात घातली त्यावेळे ती तार त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. म्हणजे कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर निघाली. आप्पाजींनी त्या मूर्तीला निकृष्ट मूर्ती ठरवले. तीच तार आप्पाजींनी दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली त्यावेळेला ती तार दुसऱ्या कानातून बाहेर पडली. एका कानातून घातलेली तार दुसऱ्या कानातून बाहेर पडली त्या मूर्तीला आप्पाजींनी दुय्यम दर्जाची मूर्ती असल्याचे सांगितले. शेवटी तिसऱ्या मूर्तीतही
आप्पाजींनी हाच प्रयोग केला. यावेळी मात्र या मूर्तीच्या कानात घातलेली तार कानातून किंवा तोंडातून किंवा अन्य कोठूनही बाहेर निघाली नाही. या मूर्तीला आप्पाजींनी उत्कृष्ट मूर्ती असे ठरविले. कलिंग राजाने समोर ठेवलेल्या एकसारख्या मूर्त्यांमधील निकृष्ट, मध्यम दर्जाची व उत्कृष्ट मूर्ती आप्पाजींनी ओळखून दाखवली होती. आता पुढे आप्पाजी काय करतात, काय सांगतात ते आता आपण पाहू. आप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तींपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली. ती निकृष्ट मूर्ती. एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही. या मूर्तीचा असा अर्थ होतो. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम प्रतीची मूर्ती. एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली. ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्यांशिवाय सांगत नाही, तो माणूस उत्तम हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय. पहा विद्यार्थी मित्रांनो, तीनही मूर्तींची ओळख सांगितल्यानंतर आप्पाजींनी कलिंग राजाला त्या तीनही मूर्तीबद्दलचे स्पष्टीकरण सांगितले. आप्पाजी म्हणाले, तुम्ही मागविलेल्या या तीनही मूर्त्यांमधील पहिल्या मूर्तीच्या कानात घातलेली तार त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर निघाली. याचा अर्थ असा की कोणताही माणूस ज्या अफवा अथवा खोट्या बातम्या, खोट्या गोष्टी ऐकतो त्या प्रत्यक्षात खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे पडताळून अथवा तपासून न पाहता त्या अफवा, त्या खोट्या गोष्टी दुसऱ्यांना सांगतो आणि त्यामुळे चुकीच्या गोष्टी सर्वत्र पसरून समाजात गोंधळ, गडबड निर्माण होण्याची शक्यता असते. या अशा स्वभावाच्या माणसांमुळे समाजाचे कोणतेही हित होत नाही, अर्थात नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळेच तोंडातून तार बाहेर पडलेली अर्थात निरर्थक बडबड करणारी अशी ही मूर्ती म्हणजेच निकृष्ट मूर्ती होय. त्यानंतर आप्पाजी सांगतात दुसऱ्या मूर्तीचे स्पष्टीकरण सांगताना ते म्हणतात की एका कानातून गेलेली तार दुसऱ्या कानातून बाहेर पडते. अर्थात अशा स्वभावाच्या व्यक्ती कोणतीही गोष्ट एका कानाने ऐकतात व दुसऱ्या कानाने ती गोष्ट सोडून देतात. ते ती गोष्ट किंवा अफवा इतर कोणाला सांगत बसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या या सवयीमुळे समाजाचे नुकसानही होत नाही आणि हितही होत नाही, फायदाही होत नाही. म्हणूनच कोणाचाही फायदा किंवा नुकसान न करणारी ही मूर्ती किंवा अशा स्वभावाची माणसं असतात. त्यामुळे ही मूर्ती मध्यम दर्जाची मूर्ती असे आप्पाजी स्पष्ट करून सांगतात. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार कोठूनही बाहेर पडत नाही. याचा अर्थ असा होतो की अशी व्यक्ती एखादी अफवा ऐकल्यावर किंवा एखादी खोटी बातमी ऐकल्यावर दुसऱ्या कानाने ते सोडून देत नाही. तसेच त्याचा खरे खोटेपणा, त्यातील सत्यता पडताळल्याशिवाय आपण काय ऐकले ते इतर कोणाला पुराव्याशिवाय इतर कोणासही सांगत बसत नाही आणि त्यामुळेच ही मूर्ती उत्कृष्ट मूर्ती ठरते.
अशा रीतीने आप्पाजींनी या तीनही मूर्तींमधील भेद फरक ओळखून त्यातील उत्कृष्ट मूर्ती कलिंग राजाला ओळखून दाखवली. आता कथेत शेवटी काय होते ते आता आपण पाहू. कलिंगच्या राजाला आप्पाजींचे उत्तर मिळाले. आप्पाजींनी तीनही मूर्तींचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. त्याने आप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. लेखक विलास गीते. पहा विद्यार्थी मित्रांनो, आप्पाजींनी तीनही मूर्त्यांचा योग्य दर्जा ओळखला व तो कलिंग राजा व उपस्थित सर्वांना स्पष्ट करून सांगितला. त्यामुळे कलिंग राजा खूपच संतुष्ट अर्थात समाधानी झाला. त्याने घेतलेल्या दोनही परीक्षांमध्ये आप्पाजींचे चातुर्य यशस्वी ठरले. त्यांची चतुरता सर्वांना दिसून आली आणि त्यामुळेच त्याने आप्पाजींचे व राजा कृष्णदेवराय यांचे अभिनंदन केले. विद्यार्थी मित्रांनो, असे अनेक प्रश्न, संकटे किंवा समस्या आपण सर्वांसमोर देखील उभे राहत असतात. त्यावेळी न गोंधळता योग्य विचार करून योग्य मार्ग कसा शोधायचा याची शिकवण आप्पाजींचे चातुर्य या पाठातून आपल्याला देण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने कोणतीही गोष्ट आपण ऐकली की त्याची सत्यता पडताळणे किती महत्त्वाचे आहे हे देखील आपण समजून चुकलो आहोत. कोणतीही गोष्ट किंवा बातमी आपल्यापर्यंत आली की त्याची सत्यता पडताळल्याशिवाय ती आपण पुढच्या लोकांना सांगायची नसते. आजकाल आपण पाहतो की व्हॉट्सअपवर येणारे मेसेज आपण खरे खोटे न पाहता पुढे पाठवत राहतो आणि त्यामुळे समाजात गैरसमज, भीती निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्यामुळेच आपल्यापर्यंत आलेली बातमी, घटना याची सत्यता पडताळून त्याचा खरे खोटेपणा ओळखूनच आपण ती पुढपर्यंत पोचवणे न पोचवणे याचा सारासार विचार करायला शिकलो पाहिजे, असं या कथेतून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न लेखक विलास गीते यांनी केला आहे. आजच्या या भागाचा गृहपाठ म्हणून तुम्ही आप्पाजींचे चातुर्य या पाठाचे पुन्हा एकदा शांतचित्ताने वाचन करायचे आहे आणि अकबर बिरबल किंवा तेनालीरामन अशा चतुर व्यक्तींच्या चातुर्य कथा शोधून त्याचे वाचन करायचे आहे. यानंतर या पाठाखालील स्वाध्याय अभ्यासण्यासाठी आपण सर्व लवकरच भेटणार आहोत. धन्यवाद.